हॅलो नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे। आज मी बनवणार आहे केळाची पुरणपोळी। तर मी काय काय साहित्य घेतले आहे ते बघू चला। 3 केळी घेतलेली आहेत, रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी आणि वेलची पावडर घेतलेली आहे। सर्वप्रथम मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमच तूप घालत आहे आणि तूप आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। रवा इथे आपल्याला एकदम बारीक रवा घ्यायचा आहे, जो 0 साईजचा भेटतो तो रवा घ्यायचा आहे। जाडसर रवा नाही वापरायचा आहे आणि तो छान तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। एकदम पण लाल नाही करायचा आहे, हे छान असं म्हणजे भाजून घ्यायचं आहे। छान भाजला गेला की त्याच्यामध्ये आपल्याला केळी घालायची आहेत। जर आपण केव्हा केव्हा घरी केळी आणतो तर त्याची साल काळी पडते, मग आपली मुलं खात नाही। मग अशी केळी आपण फेकून न देता हे अशा प्रकारे त्याचा उपयोग करायचा आहे। ही केळी असं मॅश करून घ्यायचं आहे, जास्त पिकलेली केळी घ्यायची आणि असं त्याचा स्मॅश करून घेतलेला की त्याच्यामध्ये लगेच रव्यामध्ये घालायचा, नाहीतर ती काळी पडतात। आणि सगळं असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला। मग त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तुम्ही ते गुळाची पावडरही वापरू शकता। इथे मी गूळ असं किसून घेतलेला आहे, तो विरघळतो असं नंतर मग आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला। असं एकजीव करून की त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वेलची पावडर किती घालू शकता। इथे मी वेलची पावडर घालते आता आणि ते सर्व असं मिक्स करून घ्यायचं। आपलं गूळ पण बघा विरघळलं पूर्ण असं एकजीव सर्व झालेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला जायफळ पावडर घालायची आहे। थोडं इथे मी जायफळ घालते किसून, कारण त्याचा सुगंध छान येतो आणि चव पण छान लागते। अशा प्रकारे आपला हे सारण तयार झालेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। गूळ पण विरघळलेला आहे, केळी पण हे झालेले आहेत, एकदम स्मॅश झालेले आहेत आणि असा आपला गोळा तयार होतो छानपैकी। बघा असं छान गोळा तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता हे थोडं थंड व्हायला साईडला ठेवूया। अशा प्रकारे आपलं हे सारण झाले, असे गोळे तयार करून घ्यायचे आणि मग ते आपण त्याची पुरणपोळी तयार करायची आपल्याला। छानपैकी असे गोळे तयार करूया आपण आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पुरण घालून पुरणपोळी तयार करायची आहे। अशी साधी सोपी झटपट अशी पुरणपोळी तयार होते। चणा डाळ वगैरे भिजत घालायला कंटाळा येतो ते तयार करायला, त्याच्याशी शॉर्टकटमध्ये अशी पुरणपोळी तयार करू शकता तुम्ही। अशा प्रकारे मी आता ह्याचे मी गव्हाचं पिठाचा आटा तयार करून घेतलेला आहे, मैदा नाही वापरलेला आहे। ह्याच्यामध्ये फक्त मी मीठ घातलेलं आहे आणि असं तयार करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। गव्हाच्या पिठापासून आपल्याला ही पुरणपोळी तयार करायची आहे। आपण चणा डाळीची पुरणपोळी मैद्यापासून तयार करतो, आज आपल्याला हेल्दी अशी पुरणपोळी तयार करायची आहे, म्हणून मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। आणि असं छानपैकी असं सारण आतमध्ये भरायचं आणि असं गोळा तयार करून घेऊया आणि छानपैकी असं लाटून घेऊया। मग अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी तयार होते छानपैकी। झटपट होते तयार, टाईम लागत नाही आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे। अशा प्रकारे छान असं लाटून घेऊया आपण, गोल आणि पातळ असे लाटून घेऊया छानपैकी। आणि एका साईडला मी तवा गरम करत ठेवलेला आहे। आपला तवा गरम झाला की त्याच्यामध्ये हे पुरणपोळी घालायची आहे। थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि असं त्याच्यावरती पुरणपोळी घालायची आहे आणि चांगली शेकवून घ्यायचं आपल्याला। आता मी इथं पुरणपोळी घालते तव्यामध्ये, तवा गरम झालेला आहे आणि छानपैकी अशी भाजून घ्यायची आपल्याला। थोडेसे बुडबुडं यायला लागले की त्याला उलटी करायची आहे, दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायची आपल्याला छानपैकी। छान अशी फुगली जाते आपली पुरणपोळी आणि त्याच्यामध्ये आता उलट्या साईडने करायचं आहे आणि थोडंसं आपण तूप घालूया त्याच्यावरती। छान फुगली जाते आपली पुरणपोळी, बघा अशी आपोआप फुगते। जर कुठे हवा जात असेल तर तिथे दाबून ठेवायची, छानपैकी अशी फुलली जाते पुरणपोळी। टम्म अशी फुगलेली आहे बघा छानपैकी आणि चवीला पण खूप छान लागते। मुलं पण आवडीने खातात ही पुरणपोळी। तुम्ही असं नाश्त्याला वगैरे असं बनवू शकता। अशा प्रकारे आपली ही एक पुरणपोळी तयार झालेली आहे। आता मी दुसरी पण बनवून घेते।
फटाफट. बघा किती छान फुगलेली आहे आणि अशी खरपूस अशी भाजून घ्यायची छानपैकी तुपामध्ये. दोन्ही साईडने अशी छान भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी दुसरी पण पुरणपोळी आता तयार करून भाजून घेते. आता ही सुद्धा अशीच आपण दोन्ही साईडनी भाजून घ्यायची आहे छानपैकी तूप लावून असं. आता उलटं करते याला. तूप घालूया थोडं त्याच्यामध्ये. इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे. तुम्ही साधा तूपही वापरू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता. असं काही नाही की तूपच पाहिजे. अशापैकी छान अशी खरपूस भाजून घेऊया हिला पण. बघा छान अशी फुगली गेलेली आहे. जर एका साईडने हवा जात असेल तिथं दाबून ठेवा, मग छान अशी फुगली जाईल. बघा छान अशी फुगली गेलेली आहे. अशा प्रकारे आपले पुरणपोळी तयार झाले 2. बाकीच्या मी अशाच प्रकारे बनवून घेते. बघा छानपैकी अशी फुलली गेलेली आहे आणि अशी खरपूस अशी भाजून घ्यायची छानपैकी. अशा प्रकारे आपले रवा आणि केळ्याची पुरणपोळी तयार झालेली आहे. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय.